नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर आज आम्ही चालू आहे महाबळेश्वरला आमच्या सागर मित्राच्या हळदीला, लग्नाला. आणि आमचा तिकडे जाऊन प्लॅन आहे की महाबळेश्वर फिरण्याचा. तर बघूया कसं काय होतं आहे. नवीन गाडी घेऊन निघालेला आहे, मला थोड्याच वेळात पिकअप करणार आहे. तर तुम्ही पण राहा आमच्यासोबत, करूया एन्जॉय. कसं काय होतं आहे ते आता तिकडे जाऊन आमच्या कंपनीच्या गेटवर. आमची गाडी चालली आता थेट नवीन. आता कुठं आपला स्टॉप? महाबळेश्वर. आणि हा आमचा सारथी नवीन जोशी आणि त्याचा असिस्टंट पोट पुढे आलेला नवीन समीर. आणि आमचा साधा भोळा ज्याला, आणि आमचा फावडे अक्षय. आणि स्वतः अक्षय ठाकूर दात पुढे आलेला. त्याला कधीच दातांचा गर्व नाही आला. लोकांनी सांगितलं दातांना तार लाव, पण मी सांगितलं देवाने जे दिलंय ते ऍक्सेप्ट करायचं. ते दात पुरं आलं तरी चालते. डोका माझा पहिले चालत नाही. नवीन नाचला चालत ना. मी आता लायसन आहे, मी गाडी चालवी. तू लायसन नाही काढलास गाडीचं? गाडीचं लायसन काढलं तुला माहित नाही? 2022 साली काढलंय, पण अजून चालवत आहे नाही. एक टाइम म्हणजे जातानच का माझी आता नाही ना, नाही जमत, नाही जमत. बर्फ टाक. बर्फ बिरीफ नाही घ्या. जाऊन आहे. काय ज्यूस पिलाय साम्या? घोडचं मूत तरी वारा. याचा ज्यूस नको भाई. आता आई खाऊ वाढवता. त्याला ब्लॅकलिस्ट मध्ये टाक. ब्लॅकलिस्ट घ्या. मूड खराब केला. अरे गन्नेचा ज्यूस पिला असं तर बरं झाला असं वाटतं. पैसे गेले. फलीचा पहिले पासवर्ड सांग काय? नवीन किती रुपयाला फली घेतलीस? 17,000ची फली आहे. अरे मेस तर एक राहिला असतं, याची स्वस्त दिली असती बनवून. होय 120 आहे ना आता काहीतरी. एका चुकीमुळं आम्हाला आता 1000 रुपयाला घोडा लावलाय. कसा वाटते जमीन 1000 रुपयाला घोडा लागला इथं? का तर एक PVC कारली नव्हती. शेवटी मग आम्ही आलो या अशा फूड मॉलच्या इथं PVC काराला. आईला 150 रुपयाची PVC, पण फाईन लागला 500 रुपयाचा. म्हणजे बोलताना हातान डाल पण नाही आली ना भात पण नाही आला, नुसती पत्रवली आली. अशी आमची अवस्था. तुम्हाला सांगतोय गाडी कारली पहिले पेपर बघा, मगच बाहेर पडा. कारण प्रशासन डेंजर, आपल्या खिशाला डेंजर. आणि अशा प्रकारे दक्षिणा देताना PVCच्या, कारण आमचा जाम नुकसान झालं 500 रुपयाचा. पहिल्याच गाडी पोटाची खलगी भरण्यासाठी आम्ही आलो आता फूड मॉलला. का तर पोट माहिती नाही एवढूच आहे, पण त्याला लागतं किती एवढा, मग तो कुठं भरणार ते फूड मॉलला. मना कसा आहे ब्रँडेड लागते. आजकाल आपला कसा पंजाबला राहतो तर सगळं ब्रँडेड खावायला लागते. त्यामुळे आलो आता आम्ही फूड मॉलला. बघूया काय काय भेटतंय. वडापाव आला ना पहिले. वडापाव खा. एकच आणा ना भजी. मी नको झालाय, पण यायला फूड मॉलवाला एक बरा करून ठेवलाय. यान बघा कसला लावलाय. नुसती वाफा मारते, नुसत्या वाफा मारते गार गार. एसीला पण तोड देईल एवढा भारी आहे. बघितला पाहिजे कुठनं घेतलाय. मग त्याचा आमच्या घरी सांगायला यो फॅन पाहिजे आम्हाला. ट्रेन वरती सोसायटी सिद्धिविनायक अंगण कोऑपरेटिव्ह मर्यादित. कुठला हा? मुंबई बँक. अंगणच आहे ना. आता आमच्या विनायकचा टॉपच्या ह्याच्यात आम्ही चाललो. विनायकला माहित नाही कोणता रूम काय, रूम नंबर काय. रूम नंबर 302. 302 512 लावला आम्हाला त्याने घोडा. दिवसानंतर आमचा गोदरेज मधला एक मित्र, ज्यांनी मी 8 तास कामावर झोपायचो आणि ते 8 तास आपलं काम करत असा. संदेश मित्र कसा आहे? कसं वाटतं इकडे आज आम्हाला भेटून तुला? अरे जाम मस्त वाटतं रे, खूप छान वाटतं यार अक्षय. आणि माझा परम मित्र विनायक कुठे आहे? तुझा परम मित्र विनायक भाई सुट्टीवर गेलाय दुसऱ्या मावशीच्या लग्न. बरा झाला यार तो नाही इथं.
खूप दिवसातून यार भेटला. ते नको, त्या तो समय आम्हाला रोजच भेटत असतं. गुड मॉर्निंग गाईज. सकाळचे 5 वाजले, डोळे चोळे सगळी उठलेलो आहे. आणि एक भाई आमची दम मोठा डोक्यानं वाढल्या पण कमी आहे. स्वतः उठून आंघोळ बिंगोल करून आम्हाला उठवायचा तर नाही. स्वतःनी काय अंग धुतला, तोंड धुतला नाही, चाय पिला, आम्हाला उठवीत घेतलाय. किती हुशार वाढत असेल तो. आता तुम्ही बघू शकता आमचा नवीन. सकाळी त्याला ग्रीन टी लागतं. ती काय त्याशिवाय त्याची गुड मॉर्निंग होईना. काय नवीन वाटतं तुला बघा. आणि हा बघ किती गोड हॉट आहे बघा. गोड गोरा पान. आणि आमचा तिकडे बच्चा. पण इकडची झोप वाला ना भाई. 1 तास भेटली तरी जाम आहे. तर वातावरण एवढं गार आहे ना सांगू शकत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर एक दिवस तुम्ही येऊ शकता. काय गार वारा सुटला. एवढा जर मुंबईला असेल तर आया आया. झाले अंघोळ? हा एवढं कसं तू हुशार. स्वतः अंघोळ करायची मग दुसऱ्याला उठवायचा. झोप मोड करायला 5 वाजता कोण उठवतं काय. मिनी म्हणजे आता एकदम कडकडीत गरम केलेला आहे. यांचे पे आता मला उरकायला लागेल नाही तर इथंच राहायला लागेल. महाबळेश्वर बघायला पण नाही भेटा. सकाळी उठून पाणी गरम करायला लावला. ह्याही किती हुशार डोक्यात. स्वतःला अंग धुवायला पाणी घेतला आणि मला रिकामा टोप ठेवला. आणि आता माझे मागे लागलं अंग धू अंग धू. किती हुशार डोक्यात जाते. तो अमोल गेलाय खाली. त्याला येऊ दे. काय इथलं वातावरण बघा ना. 1 नंबर. आणि या काय शी इथं आमचं सँडी कुत्रा पण नाही झोपत आहे. आईला या काय काय या करून ठेवलाय. रूम एवढी भारी. आणि बाल्कनी. ही बाल्कनी विनायक उद्या सगळा स्वच्छ करून घे. नाही तर सँडी कुत्रा माझा येणार पण नाही इथं. विनायक ऐकलंच ना. महाबळेश्वरला जायची तयारी चालू झालेली आहे. आणि संदेश बाय यार मित्रा. राहण्यासाठी रूम दिला यार विनायक. आणि आता आमची गाडी प्रस्थान करत आहे. चला बाय बाय. संदेश बाय बाय कर. बांधील 5 पांडवानी ग अर्जुन पांडवानी. आईचा शिनगार साज घेतो आम्ही. आशीर्वाद येताव मानियो घेताव गणपती देवाला. आशीर्वाद येताव. मानाची बालकी आपटा गोलीवाडा. तर आता आम्ही चाललोय कॉफी पिवायला. कारण जरा सकाळ कशी कॉफी पिल्याशिवाय असं फ्रेश वाटत नाही. त्यामुळे आता आलोय आम्ही फूड मॉलला कॉफी पिण्यासाठी. कारण आमचं नवीन शेड आहे त्याला कॉफी लागते पिवायला. असं आहे सकाळी कॉफी पिल्यावर माइंड आहे ना एकदम फ्रेश होत आहे. कारण मग आता स्टारबक्सला जाऊन कॉफी पिवायची सवय झाली. आता इकडे काय स्टारबक्स नसल्यामुळं यार माझ्या आयुष्यात कधी गाडी चालवायची इच्छा पूर्ण होईल काय. गाडी चालवायची इच्छा पूर्ण करायला आमचे आयुष्य घालू शकतो इथले. एवढी पण नाही हो बेकार चालवणार. हा अमोल काय वाटतं तुला. माझ्याकडे लायसन पण आहे. लायसन काय भाई सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे. लायसन काय अजयकडे ट्रेन चालवण्याचा लायसन नाही. मी माघार घेते. ट्रेन चालवेल. या ट्रिप मध्ये ना भाई अमोल पाहिजे ना. अजय पाहिजे होता. या ट्रिप मध्ये अजय पाहिजे होता. काय वाटतंय नवीन तुला. अजय तुला माहितीये का खडवलीला नेटवर्क नसतो त्याला कार. आम्ही फायनली महाबळेश्वरच्या मॅप्रो मंदिरला आलेलो आहे. मंदिरात आपल्याला काय काय भेटेल मॅप्रो मंदिरात. मॅप्रो मंदिर नाही मग काय आहे. मॅप्रो गार्डन. आई सॉरी चुकीचा बोल. मॅप्रो गार्डन. आता इथं काय काय भेटेल मग आपल्याला.
वडापाव भेटेल मॅप्रो इकडे आपल्याला सर्व मिल्कशेक, पिझ्झा, बर्गर्स अँड ऑल दॅट विल गो इन द एक नंबर यार. मला सकाळी असंच खावायची सवय झाली आता ब्रो. पनवेलला राहून मला कसं ना आता जरा या सगळ्या लाईफ विथ मी यू विल लिव्ह अ लाईफ लाईक व्हेरी. काय बोललास मला काय चाललं नाही. वी शुड. सॉरी यार आपण चुकीचा ऑस्ट्रेलियाचा माणूस इकडे आपल्याकडं काय ते. अरे तू डेली असं ब्रेकफास्ट कर. पोहे बी हे खाऊ नको. माझ्यासोबत येशील ना ब्रेकफास्ट असा हे खायचं. अच्छा लॉक केलं. फायनली गाईज आम्ही आता मॅप्रो गार्डनला आलेलो आहोत. बरं वाटलं. समीर सर काय वाटतं तुम्हाला? चला तुझ्या पहिले वॉशरूम फ्रंट कॅमेरा. समीर काय वाटतं यार मॅप्रो गार्डनला आल्यावर तुला? आता आम्ही पहिल्यांदाच मॅप्रो गार्डनला आलोय. गार्डन फिरून झालं की आम्ही एक्सपिरियन्स शेअर करतोच. सागरच्या लग्नाच्या निमित्ताने आम्ही महाबळेश्वरला आलोय आणि आमचे बंधू ऑस्ट्रेलियन कुठे कुठे अमोल मडके त्यांची खूप इच्छा होती मॅप्रो गार्डनला ज्यूस फ्रीमध्ये टेस्ट करायला देतात. हो फोकटन ज्यूस पिवायचं तर सगळं ट्राय करू. म्हणून आम्ही पहिलं प्राधान्य मॅप्रो गार्डनला दिलं. त्यांचा प्रॉफिट झाला पाहिजे म्हणून आलो आपण. आणि त्यांचा प्रॉफिट आणि आमचा नवीन शेफ त्याला कसं अख्खी जगाची माहिती आता कुठं आहे तर मापकारच सुटलाय. आणि तुम्हाला तर माहिती आहे मला जेवढा फुकट असेल तिथं मी प्रकट होतं. त्यामुळे सगळा मी टेस्ट करणार फुकट मध्ये. बघा बघा कापाय विचार. किती वेळा आलास मॅप्रोला? वा आमचा फ्लोरा 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 नाही आमचा फ्लोरा भाई एक नंबर आहे. स्टोरी टाक. नवीन आमचा फ्लोरा भारी आहे यार. कसला आवाज दिला ना आवाज लगेच दिवाल. तर आमच्या फ्लोराला जाम मिस करते. माझा फ्लोरा मासा आहे ना एकच आहे पण एक नंबर मासा आहे. आवाज दिल्या असा दानांत ना. वा काय तुझा ब्रेकअप झालाय काय? ब्रेकअप झालाय? जाऊ दे या ब्रेकअप झालेली माणसांची नाही मी बोल. आता आम्ही पोटाचे खलगे भरण्यासाठी बघूया काय काय भेटते. नवीन शर्ट आमचा ऑर्डर करतोय. इथं आपण रोजच्या सारखं आपल्याला कसं सुकट भाकरी खावायची सकाळी उठली तसं नाही. पण आम्ही मॅप्रोला बघूया आता काय काय भेटतंय. लोक लग्न झाल्यावर महाबळेश्वरला बायकोसोबत येतात ना. आम्ही हे असलं लग्न न जमत यांच्यासोबत लागे आलोय. माझा कसा काय होता आता मी होईल जवळ समीर गार्डन मध्ये झालं. तुझं लग्न होईल पण तिचा कसा होईल याचा पण विचार कर. नाही तिचा होईल पण त्या वाईट वाटते यार. महाबळेश्वरला लोक लग्न झाले होतात या असे कव्वार आहे त्यांचं लग्न नाही होय. यानं पुरी देत नाही पुरी अशा सोबत मला महाबळेश्वरला यावं लागलाय. वेटर या गाईज बघा किती डिले झालाय मॅप्रो गार्डनचा. कधी बघितलं काय जन्मान माझी मध्ये मला एक कावाला भेटते. कावाला घेतलाय जिबल्या ताटात. चॉकलेटचा असा खजाना तो पाहिजे तो फ्लेवर घ्या. फक्त मला पैसे पाठवून द्या मी तुम्हाला घेऊन देतो. बघा किती फुल 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 धमाल आहे चॉकलेटची. घेतलं ना बाबा बाबा खजानाचा इकडे आला चॉकलेटचा. फुल चॉकलेट आहे यार. फर्स्ट टाइम मी मॅप्रोला आलोय. काय भारी वाटतंय. एवढा चॉकलेटचा फ्लेवर असतील एमडी असं वाटला नव्हता. पण इकडं माझ्याकडे काय इतका रेड 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 बघू शकता. फुल हवा आहे मॅप्रो मध्ये. ते देतील काय मला कशी आहे मॅडम टेस्ट कशी आहे? स्ट्रॉबेरी क्रश. माझे कोण क्रश नाही त्यामुळे मला स्ट्रॉबेरी क्रश बघूया टेस्ट कशी आहे.
स्ट्रॉबेरी क्रश पित आहे, कारण माझे कोण क्रश नाही, त्यामुळे स्ट्रॉबेरी क्रशची टेस्ट करून बघूया. हाय बऱ्यापैकी, पण एवढा काही खास नाही, कारण माझी क्रश नाही. लहानपणी चालवलेली गाडी, आता मेट्रोमध्ये गाडी चालवायला लागते. बघू शकता काय मला भाई, मला काय नसतं, मला कधीच मला घरांना बाहेर पाठवलं नसतं, पण या एके माणसामुळे मला आज मॅप्रो बघायला भेटते का, एके माणसामुळे. आणि तिथं मला नवीन शेड भेटला, अमोल शेड भेटला, ते याचं काय फिरवत असतात. तर मॅप्रोला येऊन बघूया ही मला काय काय घेतात, बिल किती होतं आहे, पगार पण झाला आहे, पैसे खर्च करायला पाहिजे. आमचे फायनल पॅकिंग चालू आहे. फ्री बी काय काय, एका एक फ्री आहे काय मंडळाचा काय काय आधीच सांगा, म्हणजे तसा मला हप्ता मारायला का, त्या पण आहे ना भाई. फिट फायनली फुल शॉपिंग झालेली आहे, जवळजवळ 5,000चा सामान घेतला आहे. बघूया मंडळांना किती खर्च होतो. चला अरे चल ना अक्षय, टाइमपास नको ना अक्षय. मादरचोद होतात. तुला काय पाणी दे, पाणी दे ती बॉटल. ए नवीन, आता तुम्हाला काय समजते काय भाई, उलट्या झाल्या इथं कॅमेरामध्ये काय तुम्हाला सिरियसनेस आहे की नाही. मी नाही जायचं, माझी अवस्था मला माहित आहे काय झाली. हाच टर्न मेन होता, आता सर्व पेट्रोल करावं. अक्षय खिडकी बंद कर ना बाबा. एसटी ने प्रवास करणारी माणसं तुम्हाला ना आकला नाही. तिघांच्या खिडक्या बंद आहेत, एसी चालू आहे, कशाला खिडकी चालू ठेवली. चुत्या सवय नाही यार, सवय नाही ना, तुम्ही एसटी ने प्रवास करा. मला शिवशाहीचा सवय ना का, शिवशाही ना एसटी शिवशाही बोलतो. भोसडीच्या एसी मध्ये कधी बसलाय का साल्या. तोंड पुसतो आणि टिश्यूवर गाडीत टाक. तुझा लग्न कुठे सुतार MH04 आहे सागर, तुझा लग्न कुठं. नदी बघ काय जबरदस्त यार. इकडे आलो यार, नाही एसी बंद करून चढेल. आम्ही सागरच्या घरी पोहोचलेलो आहोत अथक प्रयत्न करून. मला खूप त्रास झाला जरासा. आता बाबा माईक व बोंबालतान या या या, तर आम्ही मांडवत चाललोय. पाहुणी मंडळी मुंबई इकड तिकडची. शुभम वरच्या मंडपामध्ये चालू आहे. दत्त मंदिर मंडपामध्ये सर्वांनी जेवणाकरता जायचं आहे पाहुणे मंडळी. कुठं जवान दिसला की पहिले पत्रवल्या वाराला बसले. नाही ना बा, एवढा हादरतीन तर असा काय घरी आलोय. बकासूर मथुर आणि यो सार्जिया अगदी हमराला बसते ना आता बघा. नवीन जोशी भिवंडीवरून आलेले आहे. त्यांना 7 श्रीफळ घेऊन
हे फुटवाला शापूर चहापूरचे आणि अमोल मडके हे सगळे मित्र परिवार आहे. त्यांचे 4 श्रीफळ घेऊन सत्कार होतोय आणि त्यांचा फोटो घ्यायचा आहे. त्याने एक लाईन न करायचे. कल्याण ठाकूर अलिबाग, अक्षय ठाकूर अलिबाग. ठाकूर हा झालं ना. धन्यवाद. या सर्व आज या गावाने आणि सागर या परिवाराने आमचा जो सत्कार केला त्याबद्दल खूप खूप आभार. आणि या आमच्या घरच्या अलिबाग रायगड मधील 4 ओळी तुमच्यासाठी गाणार आहे. समीर माला लाविली आला धू भयांग झाला चौरंगू पिवला हलवीचा मानू गेला. आजबाई सागरचे हलदीला, आजबाई सागरचे हलदीला. यो गाव सारा जमलाय बघारे मांडव धराला. त्याचे आई बाबांनी सोय केली ते सोयऱ्यांची. आलेल्या साऱ्या पाहुण्यांची सोय केली ती पाहुण्यांची. आज हलदीला गाव सारा यो जमलाय मांडव धराला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आता ऍडव्हेंचर गाडीवर चढतोय. गाडीवर चढता नवीन शेट काय बोलायचं तुम्हाला याच्यावर? आता आमची आपला दम निघणार आहे काय? थोडी आमची फाटली आहे. शिवाला आता बोलवतो आम्ही. आता विनायक डांगे कृपया शिवण्यासाठी धागा आणि दोरा घेऊन या. विनायक डांगे माणूस आहे का? आता रस्ता खूप भयानक असणार आहे. पुढचा प्रवास परतीचा प्रवास 20 मिनिटाचा प्रवास आमचा सुखाचा हो. आणि तू दमलास देवाकडे देवाचरणी प्रार्थना. आणि तू दमलास तर मी हाय. नाही नको मग तो प्रवास होणारच. मग प्रवास संपलेला मला. रस्ता हा भयानक. माझ्या मित्राने ही खूप मेहनत केली. अरे तो ट्रॅव्हलिंग करून मुंबईला पोहोचला. आज चांगल्या ठिकाणी जॉबला आहे. आम्हाला बघून इमली मस्त लागते. तू नुसता खादीचाच काम कर, बाकी काय करू नको. खाल्ली आतापर्यंत लावड्या लागेल. हा गाव त्यांचा महाबलेश्वर पासून 70 किलोमीटर लांब आहे. हा 70 किलोमीटरच्या रेडियस मधून तो तिकडे येऊन साताऱ्याला येऊन त्यांनी डिप्लोमा त्या डोंगरावरच्या कॉलेजमध्ये शिकला तो. साताऱ्याच्या डोंगरावरच्या कॉलेजमध्ये 3 वर्ष शिकला. दगडा खाईत ना तिथं दगडातून नाश्ता वगैरे खायचा. त्या दगडावरच्या डोंगरावरच्या कॉलेजमध्ये 3 वर्ष त्यांनी डिप्लोमा केला. त्या कृपेने त्यांना गोदरेज सारख्या नामांकित कंपनीमध्ये जॉब लागला. त्यानंतर मग ते बॅचलर राहू लागले तिथेच. त्यांचे रूममेट मिस्टर रॉनी, मिस्टर आप्पा, मिस्टर बाबा त्यांच्यासोबत राहिले. आणि याच टायमिंग मध्ये त्यांचं आपल्या ज्या आता होणाऱ्या वहिनी आहेत त्यांच्यासोबत प्रकरण जुळलं. आणि आमचा भाऊ बिना कामाचा कोपर खेळायला जायला लागला. जरा कोपर खेळला जातोय. त्या दिवशी गुड न्यूज भेटली की आपल्या वहिनी कोपर खेळण्याचे आहेत. कसा खडतड आहे पण आमचा ड्रायव्हर पण मथुरच्या गाडीवरचा आहे. हार न मानणार, गाडी घाटात घुमवणार. आमच्या ड्रायव्हरची हाय कमाल, गाडी त्यानी हाकलली अशी ही सेलरो घाटान दन. चेहऱ्याला घाम फुटलाय बघा. घाम बघा घाम 1 किलोवर फुटलाय. कारण अंकलने सांगितलं गाडी जळली तरी चालेल पण तू सुखरूप बी का नाही तर बापूस मनात आली. तर मित्रांनो आता आपण फायनली चांगल्या रस्त्यावरती आलेलो आहे. म्हणजे घाट आपला जो होता भयानक त्या घाटावरून वरती आलेलो आहे आपण. पूर्ण केला आहे तो टप्पा. आम्हाला एक टाइमाला असा वाटला आता गाडी कोसळली, तरी पण मी कशी तरी गाडी कंट्रोल मध्ये आणली आणि आम्ही वरती सुखरूप पोहोचलेलो आहे. कारण
कोसलता वाचली का? कारण सांग. अंकल बोललाय गाडी जळली तरी चालेल पण तू नीट ये. सागरचा खराच बाईनी कसा काय एवढा प्रवास केला असेल, काय असले घाटांना यावाचा परत घुसाचा. सुंदर असा भयानक घाट आणि तुम्ही खोल दरी बघू शकता. आम्ही उतरते महाड मार्गे. नाही अशा प्रकारे होईल. आमचा ड्रायव्हर तसा सुसज्ज आहे कारण त्याला भिवंडीत नेहमी ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायची सवय, त्यामुळे त्याला असा प्रवास करायला पहिल्यांदा मिळाला. हे आमचं नाही, त्याचं भाग्य समज आमच्या बरोबर आला. आणि बघा मुंबई मुंबई मेरी जान लव यू आरएम. गाईस आंबा चुकाला भेटलाय, आजीसने दिला आमचे. भारी वाटतंय मुंबई गोवा हायवेवर. लोक बोलली होती खराब आहे, आईला लागला का काय? अरे बोलू काय ना, हायवे खराब झाला काय? अच्छा अच्छा काम चालू आहे ना तिथे. पण हे काय भाई, तुला बोललो ना आपल्याला जावंच आहे, हेलिकॉप्टर घेऊन निघतच भाई. नाही समीर सरांनी सांगितला महाबली पुण्यावरून नाही जायचं, महाडवरून जायचं. टाकली गाडी महाड. आम्ही अशा ठिकाणी चाललो जिथं केंद्रीय मंत्री अमित शहाजी आलेत. कारण आमच्या नवीन शेटचा रुबाबच वेगळा असतंय. जे कोण करू शकत नाही ते आपण करायचा. डायरेक्ट हेलिपॅड वर गाडी. वॉट इज दिस यार, काय वाव. रस्त्यात जाता जाता आम्ही कोलाड येते समीरच्या घरी आलो. तर तुम्ही घरी त्याच्या बघू शकता केवढा मोठा गोठा आहे. बापरे बाप. किमान किमान बाबा किती आहेत बैला, किती ढोर आहेत? ही म्हशी किती आहेत? 30 आहेत. बाबा बाबा बघू शकता तुम्ही 30 गोठा. आणि आता त्यांना सध्या चारा पाण्याची वेळ झाली कारण संध्याकाळ झालंय. किती छान वासरू आहे. किती वर्ष झालंय गोट्याला? या गोट्याला 2 पिढ्या. मंटिया आता आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. परत समीरच्या घरी मुक्काम, चाय पाणी झाला आमचा. चल बाय.